गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सुरुवात करूया आपण आजचा क्लास आणि आजच्या क्लासमध्ये स्पेशली आपण सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे या बॅचमध्ये तुम्हाला अगदी 15 दिवसामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जी के या सर्व विषयावर सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे परीक्षेत येणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्या दृष्टीने महत्त्वाच्या ट्रिक्स, टॉपिक वाईज महत्त्वाचे घटक या सर्व बाबी आपण आजच्या या झूम मीटिंगमध्ये समजून घेणार आहोत. तर एकंदरीतच पाहिलं तर आपण जर सैनिक शाळा प्रवेश परीक्षा याचा जर अभ्यास केलात तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि स्कोरिंगचा भाग आहे तो म्हणजे गणित. कारण गणिताला एकूण 50 प्रश्न आणि गणिताच्या प्रत्येक प्रश्नाला 3 गुणाचं वेटेज आहे. त्यामुळे 150 गुण हे गणितासाठी स्पेशली असून बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुणासाठी, मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुणासाठी आणि जी के 25 प्रश्न 50 गुणासाठी असा एकूण 150 गुणाचा पेपर आहे. तर ह्या दोन्हीही विषयासंबंधी विशेषतः गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा तर तुम्हाला गेस मिळेलच, परंतु त्याचबरोबर जी के आणि मराठी व्याकरण याचाही गेस तुम्हाला मिळणार आहे. तर सुरुवात करूया आपण आजचा क्लास. आणि या आजच्या क्लासमध्ये आपल्या सर्वांसाठी हे जे 15 दिवसाचं सेशन असणार आहे यामध्ये आपण बारकाईनं प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक घटक या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूयात सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा या परीक्षेसाठी आवश्यक असणारा एकूण सिलेबस काय आहे आणि या सिलेबसनुसार नेमकं प्रश्न कसे सोडवायचे. सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2026 आणि या परीक्षेसाठी जे महत्त्वाचे विषय असणार आहेत त्यामध्ये मुख्यतः 4 विषय असून या 4 विषयाच्या दृष्टीनं आपण एकूणच माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला अनुक्रमांक, त्यानंतर विषय, प्रश्नसंख्या, प्रत्येक प्रश्नासाठी गुण म्हणजे एका प्रश्नाला किती गुण आहेत आणि एकूण गुण. एकंदरीत ही माहिती समजून घेत असताना आपल्या लक्षात येईल की 4 विषय महत्त्वपूर्ण असून पहिला विषय आहे गणित. तर या गणित विषयामध्ये 50 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत. म्हणजे 50 गुणिले 3 150 गुण आपणास या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो आहे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ता 25 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत म्हणजेच 50 गुण. त्यानंतर मराठी व्याकरण 25 प्रश्न 2 गुण प्रत्येक प्रश्नाला म्हणजेच 50 गुण. आणि जनरल नॉलेज म्हणजे जी के 25 प्रश्न 2 गुण 50, एकूण गुण 50. तर एकूण 300 गुण होतात आणि प्रश्नांची संख्या आहे 125. तर या पद्धतीने आपणास हा पेपर सोडवायचा असतो. तर आता यामध्ये जर आपण पाहिलं तर महत्त्वाचं मराठी या विषयाला तुम्ही 50 पैकी 50 गुण घेऊ शकता जर तुमचं मराठी व्याकरण व्यवस्थित असेल.
बुद्धिमत्तेला पण 50 पैकी 50 गुण आपल्याला घेता येतात. तर गणिताला किमान 140 प्लस गुण आपल्याला अपेक्षित आहेत. 1-2 प्रश्न जर चुकले, कारण बुद्धिमत्ता आणि मराठी तर सोपंच असतं, लक्षात घ्या. आणि जी-केला तुम्ही जितका स्कोर घ्याल तेवढं तुमचं मेरिट ठरतं. समजा जी-केला तुम्ही 50 पैकी 40 गुण घेतलात, तर टोटल तुम्ही 280 गुण घेऊ शकतात आणि तुम्हाला सैनिकी शाळेला कोणत्याही ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. तर आपण आज गणित या विषयाची सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपल्या माहितीस्तव गणित हा विषय जो असणार आहे तो आपण एकूण 8 दिवस घेणार आहोत. म्हणजे 15 दिवसाचा जो शेड्यूल असणार आहे, तर यामध्ये गणित हा विषय आपण 8 दिवस शिकवणार आहोत. बुद्धिमत्ता 3 दिवस होईल, मराठीसाठी 2 दिवस आणि जी-केसाठी 2 दिवस. या पद्धतीने एकूण 15 दिवस आपला हा प्रोग्राम असणार आहे. आणि आपण योग्य प्लॅटफॉर्मवर आहात, कारण जीनियस मॅथ म्हणजे अचूक गेस. त्यामुळे या ठिकाणी आपण जर जॉईन होणार असाल किंवा आणखी आपल्याला जॉईन होण्याची इच्छा असेल, तर या ठिकाणी जो मोबाईल नंबर दिला आहे या फास्ट ट्रॅक बॅचला जॉईन होण्यासाठी 8856 046 142 या नंबरवर आपण जॉईन होऊ शकतात. तर यामध्ये महत्त्वाचे कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. तर आज आपण गणिताला सुरुवात करतोय. गणित हा विषय आणि गणित विषयामध्ये येणारी महत्त्वाची गेस प्रश्न. तर गणितामध्ये काय विचारलं जाऊ शकतं याचा जर आपण अंदाज बांधला तर 50 प्रश्न आहेत. आपण काही महत्त्वाची घटक या ठिकाणी घटक वाईज डे बाय डे घेणार आहोत, ज्यामधील महत्त्वाची प्रश्न आपणास परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर आज आपण जे घटक घेणार आहोत यामध्ये संख्याज्ञान या घटकावरचे प्रश्न आणि दुसरा घटक आहे रोमन संख्या. या 2 घटकावर परीक्षेत कोणत्या पद्धतीने प्रश्न येतात हे आपण आजच्या या घटकामध्ये समजून घेणार आहोत. कारण या 2 घटकावर मिळून किमान 5 ते 6 प्रश्न परीक्षेत विचारली जातात. तर संख्याज्ञान या घटकावर विशेषतः संख्या तयार करणे, संख्याचा लहान मोठेपणा, लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या या प्रकारचे प्रश्न येतात. तर गेस प्रश्न यामध्ये आपण पाहूयात. पहिला प्रश्न, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची गेस प्रश्न. तर हे 2 घटक आपण आज अभ्यासणार आहोत. या 2 घटकावर परीक्षेत किमान 5 ते 6 प्रश्न हमखास विचारली जातात. त्यामुळे आपल्याला गणित एकूण 8 दिवस शिकायचं आहे. 8 दिवसामध्ये आपण 50 प्रश्न परीक्षेत कोणती असू शकतात याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर 7 अंकी मोठ्यात मोठी व 5 अंकी लहानात लहान यातील फरक किती आहे. म्हणजे थोडक्यात काय, या प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये असतो ज्यामध्ये तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या किंवा लहानात लहान संख्या शोधावी लागते आणि ही लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी संख्या जेव्हा आपण शोधतो तर यामध्ये त्यांच्यातील फरक विचारला जाऊ शकतो
त्याचबरोबर त्या संख्येतील बेरीज विचारली जाऊ शकते. आणि मग या ठिकाणी जर आपण पाहिलं याचं उत्तर आता, तर 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 9, 9, 9, 9, 9 आणि 9. हे वेगवेगळे अंक या ठिकाणी आहेत. आणि 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे या ठिकाणी 5 म्हणजे 1 0, 2 0, 3 0, 4 0 आणि 1 असं जर लिहिला तर तुमचं चुकणार नाही. कारण काय होतं बऱ्याच वेळेस 1 ची सुरुवात कुठून करायची यामुळे पण आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आता यांचे फरक विचारला आहे आपल्याला. तर या ठिकाणी जर फरक काढला तर काय होणार आहे? 9, 9, 9, 9, 8 आणि 9. तर परीक्षेत कधी-कधी काय होतं, की आपण गडबडीमध्ये एखादा 9 जास्त लिहितो किंवा एखादा 9 कमी होतो आपल्याकडनं, असंही होऊ शकतं. तर या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. यानंतर म्हणजे संख्या, लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठ्या संख्या या घटकावर एक प्रश्न हमखास परीक्षेत विचारला जातो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्याला या प्रकारचे प्रश्न सोडवता येणं गरजेचं आहे. यानंतर असा पण प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 5 अंकी लहानात लहान संख्या ज्या संख्यातील अंक समान नसतील अशा 2 संख्यांची बेरीज किती? 2 संख्यांची बेरीज किती? आता हा प्रश्न का विचारला गेला असेल? तर आता यापूर्वी जो प्रश्न आपण पाहिला ज्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की डायरेक्ट लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या सांगितली होती आणि ते आपण लिहू शकतो. पण या ठिकाणी आपल्याला त्यांनी जाणीवपूर्वक असं सांगितलेलं आहे की 3 अंकी मोठ्यात मोठी तर संख्या घ्याच, पण त्यामधले अंक समान असायला नको आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ते 9, 9, 9 असं नको आहे. हे अंक समान नसतील म्हणजे काय, वेगवेगळे असतील. मग आता 3 अंकी वेगवेगळे अंक घेऊन मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल? मग बरेचशी मुलं काय करतात, हे 9, 9, 9 असं लिहितात आणि 5 अंकी संख्या म्हणलं की लहानात लहान आहे म्हणून 1 0 0 0 0 अशी लिहितात आणि मग त्यांची बेरीज करतात. मग याचं उत्तर येतं 9 9 9 0 1. पण हे या ठिकाणी अपेक्षित नाही. आपल्याला कसं फसवलं जातं लक्षात ठेवा. कारण परीक्षेमध्ये ते काय विचारतील आणि कसं विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे काळजीपूर्वक हे महत्त्वाचं आहे. तर हे पूर्ण चुकीचं आहे. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या की 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि ज्याचे अंक वेगवेगळे आहेत, तर ती संख्या येईल 9 8 7. यामध्ये तीनही अंक वेगवेगळी आहेत. बरोबर आहे. आता 5 अंकी लहानात लहान संख्या शोधायची आहे ज्यामध्ये तीनही अंक वेगवेगळे आहेत. मग काय करावं लागेल? 1 2 या ठिकाणी पुन्हा 0 घ्यावा लागेल. 1 झाला की 0 2 3 4
ही 5 अंकी लहानात लहान संख्या ज्यामधील सर्व अंक वेगवेगळी आहेत, लक्षात घ्या. आता या ठिकाणी जर यांची बेरीज केली तर किती होईल? 7 आणि 4 11ला 1, हातचा 1. पुन्हा 8 आणि 3 11 आणि 1 12ला 2, हातचा 1. 9 आणि 1 10 आणि 2 12ला 2, हातचा 1. म्हणजे याचं उत्तर असं वेगळंच येतं, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रश्नामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण ज्या पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न घेणार आहोत 8 दिवसामध्ये, तसेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील. तर संख्याज्ञान या घटकावरचे किमान 3 ते 4 प्रश्न आणि रोमन संख्येवरचे 2 ते 3 प्रश्न, असे 6 ते 7 प्रश्नाची आपल्याला आज तयारी होणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, पहा. आपल्याला काही अंक देऊ शकतात, ते 3 8 2 5 0 या संख्येपासून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येतून चार अंकी मोठ्यात लहानात लहान संख्येच्या बेरजेतील शतक स्थानी येणारा अंक कोणता? पहा, या ठिकाणी आपल्याला काय विचारलं जाणार आहे, तर तुम्हाला एक संख्या दिलेली आहे आणि यापासून तयार होणारी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या यांच्या बेरजेतून जी संख्या तयार होते त्याचा शतक स्थानचा अंक कोणता आहे. आता दिलेल्या संख्या जर पाहिल्या आपण, म्हणजे या प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या की इथं आपल्याला मोठ्यात मोठी नाही, लहानात लहान नाही, आपल्याला एक अंक देणार आहेत 4-5, त्यापासून काहीतरी संख्या तयार होतील, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. आता या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार होईल 8 5 3 2 आणि 0. आता लहानात लहान संख्या तयार करत असताना सर्वात लहान अंक सुरुवातीला या ठिकाणी येईल डावीकडे, त्यानंतर मग 0 3 5 आणि 8. आता यांची आपणास बेरीज करायची. आता ही जर बेरीज केली तर लक्षात येईल आपणास 8 7 6 5 10. म्हणजे या ठिकाणी जो शतक स्थानचा अंक आहे, शतक स्थानी असणारा अंक, तर तो आहे 6. म्हणजे लगेच आपणास लक्षात येईल की प्रश्नांचं स्वरूप जे असणार आहे, संख्याज्ञान असेल तर नेमकं कसं असणार आहे हे जाणून घ्या. कारण संख्याज्ञानमध्ये यापेक्षा काही सोपे प्रश्न असू शकतात, यापेक्षा काही मोठे प्रश्न येऊ शकतात. आणि या सर्व कन्सेप्टवर जर आपण पाहिलं, यानंतर पुढील सराव प्रश्न हेच किंवा यासारखीच प्रश्न परीक्षेत येणार आहेत, हे लक्षात घ्या. कारण जो एक फॉर्मॅट असतो परीक्षेचा तो निश्चित ठरलेला असतो. त्यानंतर पुढील संख्याज्ञानावरचा प्रश्न आहे, 3 6 9 0
1 हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्यामधून लहानात लहान 5 अंकी संख्येच्या बेरजेतून लहानात लहान 5 अंकी संख्या वजा केल्यास उत्तर काय असेल? पहा, दिलेल्या माहितीनुसार आपल्या लक्षात येईल या ज्या संख्या आहेत 3, 6, 9, 0, 1 हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या, हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यांच्या बेरजेतून जर लहानात लहान 5 अंकी संख्या वजा केली तर आता या ठिकाणी जर पाहिलं दिलेली संख्या जर मोठ्यात मोठी विचार केली तर 9, 6, 3, 1, 0 लहानात लहान 1, 0, 3, 6, 9 यांची बेरीज करायची तर बेरीज झाली 9, 7, 6, 6, 10 आणि या बेरजेमधून 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 0, 0, 0, 0 आणि 1 म्हणजे ही झाली 5 अंकी, ही वजा करायचे तर उत्तर येईल या ठिकाणी 8 म्हणजे 9 मधून 0 गेले 9, 7, 6, 6 आणि 9. तर या पद्धतीनं काळजीपूर्वक आपणास हे प्रश्न सोडवायची आहेत. संख्या ज्ञान या घटकावर 3 ते 4 प्रश्न आणि या पद्धतीचीच असणार आहेत हे लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न संख्या ज्ञानावर तुम्हाला या प्रकारचाही प्रश्न येऊ शकतो. समजा 3 अंक दिलेत 3, 5 आणि 6 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? आणि कंसामध्ये आहे अंकाची पुनरावृत्ती नको. तर पहा या ठिकाणी जे अंक आहेत 3, 5, 6 3, 5, 6 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्येची बेरीज किती? अंकाची पुनरावृत्ती नको. तर यावरून आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात यायला पाहिजे की दिलेल्या 3 अंकापासून किती संख्या तयार होतात. कोण सांगेल तुमच्यापैकी उत्तर? या 3 अंकापासून किती संख्या तयार होतात?
केदार, किती संख्या तयार होतात तुझं लक्ष आहे ना? नीट बस व्यवस्थित. अभ्यासाला बसताना फ्रेश होऊनच बसायचं दररोज, पॅड वही पेन घेऊन. कुठं आहे तुझी वही, कुठं आहे? पेन आहे का जवळ तुझ्या? हां. या 3 अंकापासून किती संख्या तयार होतात सांग मला. आणि सर्वांनी आपले कॅमेरे चालू ठेवा, कारण आता राहिलेले 15 दिवस आहेत, त्यामुळे आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे. आणि हा चांगला अभ्यास करून आपल्याला चांगलं मेरिट मिळवायचं आहे, हे लक्षात घ्या. चला, कोण रेज हँड केले त्यांनी सांगा मला उत्तर काय येतं. आणि सर्वांनी आपलं नाव रिनेम करा. बऱ्याच जणांनी नाव लिहिलेलं नाही, फक्त मोबाईल नंबर आहे. त्यामुळं तुमचं नाव काय आहे मला हे माहिती नसतं. प्रसाद, किती संख्या तयार होतात या दिलेल्या 3 अंकापासून? 6. तर 6 संख्या तयार होतात. 356, 365, 536, 563, 635, 653. तर या एकूण 6 संख्या तयार होतात. आणि या 6 संख्येची बेरीज आपणास करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे. संख्या न लिहिता बेरीज कशी करायची. तर 222 गुणिले या दिलेल्या 3 अंकाची बेरीज करायची. म्हणजे जसं की 3, 5 आणि 6. 3 आणि 5 8 आणि 6 14. तर ही बेरीज आली 14. तर ह्या 14नं 222ला गुणायचं, एवढंच लक्षात ठेवा. अंक कोणतेही येऊ द्या, नंतर तुम्हाला अंक वेगळे जरी आले समजा, तर याला आपण गुणू शकतो. ज्यांनी रिनेम केलेलं नाही त्या सर्वांना मी रिमूव्ह करतोय, लक्षात घ्या. ज्यांचं नाव नाही, फक्त मोबाईल नंबरनं जॉईन झालेत, त्यांना आपण झूम मीटिंगमधून रिमूव्ह करतोय. त्यामुळे सर्वांनी स्वतःचं नाव पूर्ण लिहा आणि मगच जॉईन व्हा. तर या ठिकाणी जर 14नं गुणाकार केला तर 14 दुणे 28ला 8, हातची आली 2. 14 दुणे 28 आणि 2 30, हातचे 3. 14 दुणे 28 आणि 3 31. म्हणजे या संख्येची बेरीज येणार आहे 3108. बेरीज येते 3108. यानंतर आपण रोमन संख्येसंदर्भात पाहूयात. रोमन न्यूमरल्स. तर रोमन संख्येमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न येतात, तर 2 प्रश्न हमखास येतात म्हणजे येतातच. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलात तर यामध्ये महत्त्वाची कन्सेप्ट अशी आहे, रोमन संख्येमध्ये तुम्हाला कोणताही अंक लिहिता आला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे रोमन संख्या तुम्ही लिहित असाल तर रोमन संख्येमध्ये कोणताही अंक लिहिता आला पाहिजे. रोमन संख्येचा जर बारकाईने अभ्यास केला आपण तर रोमन संख्येमध्ये 7 चिन्ह आहेत. I, V, X, L, C, D आणि M. तर या 7 चिन्हामध्ये I म्हणजेच 1, V म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. तर रोमन संख्येतील सर्व संख्या या 7 संख्या चिन्हापासूनच तयार होतात किंवा लिहिल्या जातात, हे लक्षात ठेवा. आता यामध्ये प्रत्येकाला I म्हणजे 1 माहिती आहे, V म्हणजे 5 माहिती आहे आणि X म्हणजे 10 हे पण माहिती आहे.
हे विसरत नाही, परंतु पुढील जे 50, 100, 500, 1000, तर यासाठी एक वाक्य लक्षात ठेवा, LCD माझा. माझा म्हणजेच यम. आपल्या घरामध्ये जो LCD असतो तो LCD कोणाचा असतो, तर तुमचा असतो, म्हणून LCD माझा. तर हे L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. 1000, 500, 100 आणि 50. या पद्धतीनं LCD माझा ही वाक्यरचना आपल्या लक्षात येत असेल. तर या पद्धतीनं आपण हे लक्षात ठेवू शकतात किंवा आपल्याला हे सोडवता येतं. आता यामध्ये विशेषतः प्रश्न कसे असतात पहा. रोमन संख्येमध्ये 99 लिहा. आता रोमन संख्येमध्ये 99 कसं लिहितो आपण, तर हे लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 90 अधिक 9 अशी याची फोड करून घ्या. तर 90ला काय लिहितो आपण, तर 90ला आपण काय करतो, 100च्या आधी 10 म्हणजे XC आणि 9 साठी लिहितो आपण IX, म्हणजे हे झालं 99. परीक्षेमध्ये जाणीवपूर्वक या प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. आता 199 बद्दल कसं लिहिलं जातं, 199, तर 199 लिहिताना पहा 100, त्यानंतर 90 आणि मग 9. जर ठोकताळा तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला हे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येतात. मग आता या ठिकाणी कसं लिहिता येईल आपणास, तर 100 साठी काय लिहितो आपण C, 90 साठी काय लिहितो, म्हणजे बेरीज नाही लिहायची गरज आपल्याला, तर पुढे आता 90 साठी काय लिहितो आपण XC आणि 9 साठी IX, तर हे होईल 199. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला किमान सर्व संख्या अशा मोठ्याच विचारल्या जाणार ज्या की 100 पेक्षा जास्त असतील किंवा मोठ्या संख्येमध्येच आपल्याला या ठिकाणी याची मांडणी करता येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, यानंतर पुढची संख्या पाहूया आपण. समजा 450 आपल्याला लिहायचं आहे, तर कसं लिहिणार तुम्ही 450, तर पुन्हा तीच कन्सेप्ट लक्षात ठेवा, 400 अधिक 50. मग 400 कसं लिहिलं जातं रोमन संख्येमध्ये, तर 400 म्हणजे काय, तर 500ला 100 कमी, म्हणून 500 साठी जे D आहे त्याच्या आधी C लिहिलं जातं. म्हणजे 400ला, म्हणजे 400 म्हणजे काय, 500ला 100 कमी म्हणून डावीकडे, आणि 50ला पुढे L, तर हे झालं CDL. समजा आपल्याला 325 लिहायचं आहे, तर आपल्याला काय लिहावं लागेल, 300 साठी लिहावं लागेल, त्यानंतर 20 साठी लिहावं लागेल आणि 5 साठी लिहावं लागेल. तर 300 साठी 3C लिहितात, 1 2 3C, 20 म्हणजेच X आणि 5 म्हणजे V, तर हे होईल 325. पहा लक्षात येतं का सर्वांच्या. यानंतर पुढे
तर आपल्याला किमान 1000 पर्यंतच्या संख्या लिहिता आल्या पाहिजेत. समजा 799 लिहायचं आहे. 799 तर कसं लिहिणार तुम्ही? तर अगोदरचा अंक जो आहे 500, त्यानंतर 200 साठी, त्यानंतर 90 साठी आणि मग 9 साठी. मग 500 साठी कोणता अंक आहे? डी. 200 म्हणजे सीसी. सीसी म्हणजे 100. 500 आणि 100. त्यानंतर 90 ला काय पुन्हा एक्स सी आणि 9 साठी आय एक्स. तर या ठिकाणी डी सी सी एक्स सी आय एक्स. आणि प्रत्येक पर्याय लिहित असताना काळजीपूर्वक लिहा, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला सारखे पर्याय बरेचसे येऊ शकतात. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, समजा 999 असं आपल्याला लिहायचं आहे. तर कसं लिहिता येईल? आधी 900, त्यानंतर 90 आणि त्यानंतर 9. आता 900 कसं लिहिणार आपण? तर 1000 पेक्षा 100 कमी म्हणजेच सी एम. 90 साठी एक्स सी आणि 9 साठी आय एक्स. तर हे झालं 999. तर या घटकावरचा एक प्रश्न हमखास परीक्षेत विचारला जाणार. त्याचबरोबर हे झालं संख्या लेखनमध्ये. त्यानंतर रोमन संख्येमध्ये पदावली विचारली जाते. जसं की समजा आपण जर असं लिहिलं एम सी सी एल मायनस डी सी अधिक सी सी. आता पहा, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला या ठिकाणी एम सी सी एल डी सी अधिक सी सी. सुरुवातीला आपण ही जी संख्या दिलेली आहे ते आपल्या इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहून घेऊयात. तर एम सी सी एल म्हणजे काय? तर एम म्हणजे 1000, सी सी म्हणजे 100 म्हणजे 1250, म्हणजे हे टोटल होईल 1250 वजा डी सी. आता डी म्हणजे 500 आणि सी म्हणजे 100 म्हणजे 600 होईल, अधिक सी सी म्हणजेच 200. आता या ठिकाणी 1250 मधून 650 वजा करूयात. तर या ठिकाणी राहतील 650 अधिक 200 म्हणजेच 850. आता ही संख्या आपल्याला रोमन संख्येमध्ये लिहायची आहे. तर 850ला आपण कसं लिहितो मग? तर 800 अधिक 50. तर 800 कसं लिहितो आपण? तर 500 आणि 500च्या पुढे 3 सी म्हणजे 500 आणि 100 100 100 आणि यल यल म्हणजे 50. तर डी सी सी यल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डी सी सी यल. तर या घटकावरचे 3 प्रश्न परीक्षेत हमखास विचारली जातात. संख्याज्ञानावरचे 3 ते 4 प्रश्न आणि रोमन संख्येवरचे हे दिलेले सर्व प्रश्न. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सर्वांनी तुम्ही सोडवायचा आहे आता. एम डी अधिक सी सी एल छेदामध्ये एल अधिक एक्स एक्स व्ही बरोबर किती? चला सर्वांनी ट्राय करा. ज्यांना उत्तर आले त्यांनी आधी रेज हँड करू शकतात लगेच. आर्यन, राजवीर, विराज आणि ज्यांचे नंबर सेव्ह नाहीत किंवा म्हणजे इथे जॉईन नाही त्यांना मी रिमूव्ह करतो, हे लक्षात ठेवा.
तुम्ही रिनेम करूनच जॉईन व्हायचं आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. ओके, किती उत्तर आलं? ज्याने रेज हँड केला त्याने स्वतः अनम्यूट होऊ शकतात. उत्तर 60 आले. 60 आलं. ओके, कसं केलं? एमडी म्हणजे 1500 1500. ओके, अधिक 250 250. करेक्ट, भागिले 50 बरोबर. अधिक 25 ओके, पुढे. वरल्या दोघांची बेरीज हम्म, 50 छेदामध्ये 50. अधिक 25 बरोबर. भागाकार हम्म, शून्य शून्य कटलं. 5 एक 5, 5 त्रिक 15, 2 उरले, 5 5 25. म्हणजे किती येईल? 35 अधिक 25 बरोबर 60. म्हणजे रोमन संख्येमध्ये कसं लिहायचं मग? रोमन संख्येमध्ये हो. 50 एल एक्स. करेक्ट. तर या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येणार. म्हणजे आपण जे आज प्रश्न पाहिलेत, आज तुमची गणिताची 5 ते 6 प्रश्नांची तयारी झालेली आहे, लक्षात घ्या. आणि असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातील. यानंतर पाहूया आपण पुढील कन्सेप्ट. याच घटकावर आणखी काय विचारलं जाऊ शकतं? तर रोमन संख्येमध्ये त्यांनी असं विचारू शकतात, समजा 995 या संख्येच्या पुढील संख्या रोमन संख्येत कशी लिहाल? आपल्याला काय वाटतं कधी कधी, मग 995च विचारले आहे तर 995 नाही विचारणार, त्याच्या पुढची विचारतील किंवा मागची विचारतील, असं करतात. म्हणजे मुद्दाम आपण कसे फसले जाऊत या पद्धतीनं ते प्रश्न विचारतात. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, 995 या संख्येच्या पुढील संख्या रोमन संख्येमध्ये कशी लिहायची? तर 995 या संख्येच्या पुढची जी रोमन संख्यामध्ये लिहायची असेल आपणास, तर ती संख्या असणार आहे 1000. नऊशे 95च्या पुढची संख्या आहे 996. ओके, आता बरेच वेळेस काय होतं, 995च लगेच ऑप्शन दिलेलं असतं. तर 996 म्हणजे काय? 900 अधिक 90 अधिक 6. तर 900ला काय येईल? CM, 90ला XC आणि 6 म्हणजे VI. तर या पद्धतीने आपल्याला हे उत्तर लिहावे लागेल. यानंतर असाच एक प्रश्न पाहूयात आपण. 500 पूर्वी येणारी क्रमिक संख्या कोणती? म्हणजे 500 पूर्वी येणारी क्रमिक म्हणजे क्रमानं 500च्या आधी येणारी संख्या कोणती? मग आपल्याला लक्षात यायला हवं की 500च्या आधी जी संख्या येते तर ती संख्या आहे 499. आता 499 आपण कसं लिहिणार मग? 400 अधिक 99 अधिक 9. तर 400 म्हणजे CD, त्यानंतर 90 लिहायचं आहे आपल्याला या ठिकाणी, 90 XC आणि IX म्हणजे 499. तर या पद्धतीनं आपल्याला हे सर्व कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत. आणि विशेष म्हणजे आपण आज अगदी बेसिक कन्सेप्टवर या ठिकाणी प्रश्न पाहिलेत. तर असे 7 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आजच्या या टॉपिकमध्ये तुमचे 7 प्रश्न परीक्षेमध्ये कोणते असणार आहेत आणि या प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे एक एक दिवस तुम्हाला इतका महत्त्वाचा आहे. तर पुढील 15 दिवस
तुम्ही या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या सर्व सिलेबसची उजळणी होणार आहे. परीक्षेत प्रत्येक घटकावर कोणते प्रश्न येणार आहेत याचा बारकाईनं अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरच.